वर्ग 12वीचं वस्त्रशास्त्र हा विषय आपण शिकत आहोत. यातील पहिलं प्रकरण सुरू आहे लोकर, नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू. लोकर तंतूचे प्रकार आणि उत्पादन प्रक्रिया आपण आतापर्यंत बघितलेली आहे. आणि या उत्पादन प्रक्रियेत आपल्या लक्षात आलं की लोकरपासून 2 प्रकारचे धागे तयार होतात. ज्याची आपण उत्पादन प्रक्रिया बघितली होती. पिंजणे प्रक्रियेपासून हे धागे वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतात. तर हे धागे आहेत उलनचे धागे, आणि वोर्स्टेड धागे. उलन धागे आणि वोर्स्टेड धागे असे 2 प्रकारचे धागे लोकरी तंतूपासून तयार होतात. आता आपण हे बघितलंय उत्पादन प्रक्रिया आपल्यास आठवत असेल की लोकर तंतू पिंजणे प्रक्रिया झाली की धागा तयार होतो. सुरुवातीला ते तंतूंचं वर्गीकरण होते, श्रेणीबद्ध होतात. दुसऱ्या पायरीमध्ये तंतूंना स्वच्छ केले जाते आणि तिसऱ्या पायरीमध्ये त्यांना पिंजल्या जाते. पिंजल्यानंतर उलन धागा तयार होतो आणि वोर्स्टेड धागा तयार करताना पिंजणे प्रक्रियेनंतर आणखीन काही प्रक्रिया कराव्या लागतात. त्या म्हणजे विंचरणे, पेळू तयार करणे, पेळूंना ओढणे, पीळ देणे आणि मग कताई. आता या 2 प्रक्रिया झाल्यामुळे धागे वेगवेगळ्या पद्धतीने तयार झाल्यामुळे दिसायला सुद्धा ते थोडे वेगवेगळे दिसतात आणि त्याचे उपयोग सुद्धा वेगवेगळे होतात. म्हणून मग आपण या 2 धाग्यांमधला फरक आता बघणार आहोत. उलन धागा आणि वोर्स्टेड धागा. आता सर्वात पहिला फरक असा येतो की हे धागे बनवताना तंतूंची लांबी महत्वाची असते. आपण बघितलं विंचरणे प्रक्रिया ज्या वेळेला होते त्यावेळेला आखूड तंतू आणि लांब तंतू वेगळे होत असतात. तर आखूड तंतू काढून टाकले जातात आणि फक्त लांब तंतूंचाच धागा तयार होतो वोर्स्टेडचा. म्हणून मग पहिला फरक आहे तंतूंच्या लांबीमधला, की उलन धाग्यासाठी 1 ते 4 इंच लांबीचे तंतू वापरतात. उलन धाग्याला 1 ते 4 इंच लांबीचे तंतू वापरतात आणि आपण इथे लांब करतो 1 ते 4 इंच लांब तंतू. साहजिकच उलन धाग्याला आखूड तंतू वापरतात आणि वोर्स्टेड धाग्याला लांब तंतू वापरतात. हे अर्थातच 4 इंचाच्या पुढेच असणार आहे. चार ते 8 इंच लांबीचे तंतू वोर्स्टेड धाग्यासाठी वापरतात. हा झाला पहिला फरक. आता दुसरा फरक त्याच्यावर प्रक्रिया कोणत्या होतात. हा झाला लांबीचा फरक. जर आपण याला असा मुद्दा केला तर लांबी, तंतूची लांबी, तंतूच्या लांबीमधला हा झाला पहिला फरक. आता दुसरा फरक प्रक्रिया कोणत्या केल्या जातात. आता आपल्याला माहिती आहे उलन धाग्यामध्ये पिंजणे प्रक्रिया करून धागा तयार करतात. उलनचा धागा तयार करताना पिंजणे प्रक्रिया झाली की उलनचा धागा तयार होतो आणि मग आता वोर्स्टेड धाग्यांसाठी आपण कोणकोणत्या प्रक्रिया बघितल्या होत्या.
विंजणीनंतर विंचरणे, पेळू ओढणे, पीळ देणे, विंचरणे, पेळू ओढणे, पेळूला पीळ देणे आणि नंतर कटाई. तर या पद्धतीने या 3 प्रक्रिया, अर्थात कटाई दोन्हीकडे होते धाग्याची, पण या 3 प्रक्रिया इथे महत्त्वाच्या असतात. विंचरणे, पेळू ओढणे आणि पेळूला पीळ देणे ह्या प्रक्रिया करून वर्स्टेड धागे तयार करतात. हा झाला दुसरा फरक. आता तिसरा फरक की हा धागा, त्याचं स्वरूप कसं असतं धाग्याचं. उलन धागा हा गुबगुबीत आणि सैल पिळाचा असतो. म्हणजे सैल पीळ, सैल व कमी पीळ. पिळातला फरक झाला हा. आणि इथे घट्ट आणि जास्त. सैल, उलन धाग्यामध्ये सैल आणि कमी पीळ दिलेला असतो, त्याच्यामुळे हा धागा गुबगुबीत बनतो. आणि वर्स्टेड धाग्यामध्ये जास्त पीळ दिलेला असतो. आता मग हे कमी जास्त पीळ असल्यामुळे उलन धागे कसे दिसतात? जाड. उलन धाग्याचं स्वरूप हे जाड असते, केसाळ असतात आणि अनियमित असतात. असे उलन धागे तयार होतात, जाडसर, केसाळ आणि थोडे अनियमित. मग वर्स्टेड धागे कसे तयार होतात? तर वर्स्टेड धागे बारीक तयार होतात, तलम तयार होतात आणि एकसारखं जाड. नियमित असतात, हे तलम असतात, एकसारख्या जाडीचे असतात. बारीकच्या ऐवजी आपण इथे नियमित शब्द वापरू. तर अशा प्रकारे हे वर्स्टेड धागे तयार होतात. हे जाडसर, केसाळ, अनियमित आणि वर्स्टेड धागे तलम, एकसारख्या जाडीचे आणि गुळगुळीत. आता यानंतर हे धागे मजबूती जर आपण पाहिली तर या धाग्यामध्ये उलनच्या धाग्याची मजबूती कमी आहे. कारण इथे आपण पाहिलं की याला पीळ कमी आहे, सैल पिळाचे धागे आहेत. त्यामुळे 5वा मुद्दा जो आहे हा आहे मजबूतीचा. आता इथे जास्त मजबूत धागे, हे कमी मजबूत धागे आणि हे जास्त वर्स्टेड धागे, हे जास्त मजबूत धागे. हे केसाळ आणि हे सैल आहे, त्याच्यामुळे स्पर्शामध्ये त्याचा फरक आहे.
हा जो उलनचा धागा आहे हा स्पर्शाला मऊ आहे आणि हा थोडा स्पर्शाला कडक आहे. उलनच्या धाग्याचा स्पर्श जो आहे हा मऊ स्पर्श आहे आणि वर्स्टेड धाग्याचा स्पर्श थोडा कडक आहे. आता यानंतर हे जे वस्त्र असतात उलनचे हे जास्त उबदार बनतात आणि वर्स्टेड धाग्यापासून बनलेलं वस्त्र उलन धाग्यापेक्षा कमी उबदार असते पण उलनपेक्षा कमी. वर्स्टेड धाग्याचं कापड उलन कपड्यापेक्षा कमी उबदार असते. हा त्याचा उबदार आणि आठवा फरक आपण बघू उपयोग. उलन धाग्याचा उपयोग कुठे होतो, वर्स्टेड धाग्याचा उपयोग कमी कुठे होतो. अर्थात हे आता तुम्ही सुद्धा सांगू शकता याचे उपयोग. स्वेटर, मफलर, शॉल वगैरे, ब्लँकेट, उलन धाग्यांपासून स्वेटर, मफलर, ब्लँकेट, जॅकेट असे कपडे तयार होतात. वर्स्टेड धाग्यापासून सूट, कोट किंवा औपचारिक कपडे तयार होतात. तर अशा प्रकारे उलन धागे आणि वर्स्टेड धागे या दोघांमध्ये आपण फरक बघितलेला आहे. उत्पादन प्रक्रियेपासूनच याच्यामध्ये थोडा फरक तयार होतो. तर एकदा हा फरक लक्षात घ्या. सगळ्यात पहिला फरक आहे तंतूच्या लांबीमधला, की उलन धाग्यासाठी आखूड तंतू वापरतात. आखूड तंतू म्हणजे 1 ते 4 इंच लांब तंतू, उलनमधले आखूड तंतू. आणि वर्स्टेड धाग्यासाठी सुद्धा आखूड तंतू वापरतात, पण उलनमधले आखूड तंतू हे 4 ते 8 इंच, म्हणजे अर्थातच या तंतूंपेक्षा हे तंतू लांब असतात. उलन तंतूसाठी जे तंतू वापरतात त्यापेक्षा वर्स्टेड धाग्यांसाठी लांब तंतू वापरतात. मग उलन धागे 1 ते 4 इंच लांब तंतू, वर्स्टेड धागे 4 ते 8 इंच लांब तंतूपासून बनवतात. हा झाला पहिला फरक. दुसरा फरक, पिंजणे प्रक्रिया करून उलन धागे पिंजणे प्रक्रिया करून उलन धागे तयार करतात. तर वर्स्टेड धागे तयार करण्यासाठी विंचरणे, पेळू ओढणे, पेळूला पीळ देणे या प्रक्रिया करतात. म्हणजे प्रक्रिया इथे वेगवेगळ्या होतात 2 धाग्यांच्या. त्यानंतर उलन धाग्यांना जो पीळ देतात हा सैल असतो आणि कमी पीळ असतो. वर्स्टेड धाग्याला घट्ट व जास्त पीळ दिलेला असतो. चौथा फरक, उलन धागे हे जाड, केसाळ आणि अनियमित दिसण्यामध्ये. वर्स्टेड धागे नियमित दिसतात, सारख्या जाडीचे दिसतात आणि तलम असतात. त्यानंतर पाचवा फरक, उलन धाग्यांना मजबूती कमी असते, वर्स्टेड धाग्यांना मजबूती जास्त असते.
6वा फरक, उलन धागे स्पर्शाला मऊ असतात आणि वर्स्टेड धागे स्पर्शाला कडक असतात. 7वा फरक, उलन धागे जास्त उबदार असतात आणि वर्स्टेड धाग्यांचे कपडे हे उलन धाग्यांपेक्षा कमी उबदार असतात. हेही उबदार असतात वर्स्टेड धागे, पण उलन धाग्यांपेक्षा कमी उबदार असतात. त्यानंतर उलन धाग्यांपासून स्वेटर, मफलर अशासारखे कपडे बनवतात, जॅकेट, त्याच्यानंतर टोप्या वगैरे, कानटोपी. आणि वर्स्टेड धाग्यांपासून सूट, कोट असे औपचारिक कपडे बनतात. तर अशा पद्धतीने उलन धागे आणि वर्स्टेड धागे यामध्ये भरपूर फरक निघालेले आहेत. 8 फरक आपण इथे बघितलेले आहेत. आणि आता हे उलन धागे आणि वर्स्टेड धागे हा मुद्दा आपण इथे संपवू आणि मग यानंतर आपण बघू लोकरी तंतूचे गुणधर्म. लोकरी तंतूचे गुणधर्म हा आपण मुद्दा आता इथे सुरू करू. सर्वात पहिला गुणधर्म आपण नेहमी बघतो, सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म. लोकर तंतू सूक्ष्मदर्शकाखाली बघितला असता आपल्याला तो कसा दिसतो हा अभ्यास आपण या गुणधर्मामध्ये करत असतो. तर लोकरी तंतूवरती याचे वैशिष्ट्य जे दिसतात आपल्याला ते सर्वात पहिले पृष्ठभागावरती खवले दिसतात. याच्या पृष्ठभागावरती खवले दिसतात. हे जे खवले असतात याची तुलना माशाच्या अंगावरचे खवले जे आहेत त्याच्याशी केल्या जाते. म्हणजे माशाच्या अंगावरचे खवले जसे दिसतात तसे खवले लोकरी तंतूवरती आपल्याला दिसतात. मासा हा आपण बघितलेला असेल तर त्याच्या अंगावरच्या खवल्यांची तुलना या खवल्यांसोबत होते, अशा प्रकारे ते दिसतात. दुसरा म्हणजे यांचा व्यास असमान. यांचा व्यास असमान असतो. आणि तिसरं म्हणजे यावर किंचित चमक असते. लोकरी तंतूवर किंचित अशी चमक असते. साधारणपणे हे तंतू खवलेदार आपल्याला दिसतात. कसे दिसतात आपण थोडं आकृतीमध्ये बघू. समजा
याच्यावरती असे खवले आलेले दिसतात आणि याचा व्यास जो आहे हा असमान असतो, एकसारखा आपल्याला याचा व्यास दिसत नाही. आणि अशा प्रकारे हे तंतू आपल्याला दिसत असतात. यांना स्थितिस्थापकता प्राप्त झालेली असते या खवल्यांमुळे, आणि हे तंतू खवल्यांमुळे लवचिक असतात. म्हणजे हे जे खवले आहेत याच्यामुळेच हे तंतू स्थितिस्थापक आणि लवचिक असतात. तर ही झाली याची सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म, पहिला गुणधर्म. आता यानंतर आपण बघू जे भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्मामध्ये सर्वात पहिला गुणधर्म लांबी. आताच आपण फरकमध्ये आपल्याला लांबी लक्षात आली असेल की साधारणपणे हे 1 ते 4 इंच उलन धाग्यांसाठी आणि 4 ते 8 इंच वर्स्टेड धाग्यांसाठी हे तंतू, या लांबीचे तंतू वापरले जातात. याचा अर्थ हे 1 ते 8 इंच लांब असतात. आता 1 ते 8 इंच साधारणपणे हे लांब असतात, पण काही वेळेला अपवादात्मक स्थितीमध्ये हे तंतू 20 इंचापर्यंत सुद्धा लांब असू शकतात. म्हणजे साधारणपणे हे 1 ते 20 इंच इतके लांब असू शकतात. बहुतेक जास्त करून हे 8 इंचापर्यंत लांब असतात, पण याही पेक्षा लांब हे असू शकतात आणि ते जवळजवळ 20 इंचापर्यंत लांब असतात. आता हे तंतू कमी लांबीचे तंतू आहेत, म्हणजे तसे हे इंचामध्ये मोजले जातात, म्हणजे हे आखूड तंतू आहे किंवा कमी लांब तंतू आहे. आणि राठ तंतू आहे. कमी लांबीचे राठ तंतू हे असतात. ह्यांच्या कमी लांबीच्या तंतूला टॉप्स म्हणतात. नॉईज म्हणतात. कमी लांबीच्या तंतूला नॉईज म्हणतात आणि यांच्यातलेच जे जास्त लांबीचे तंतू आहेत त्यांना टॉप्स असं म्हणतात. म्हणजे बघा, उलन तंतू मुळात आखूड तंतू आहे, कमी लांबीचा तंतू आहे. कारण आपण आखूड तंतूची व्याख्या पाहिली की जो तंतू इंचामध्ये मोजतात, सेंटीमीटरमध्ये मोजतात, तो असतो आखूड तंतू. तर उलन तंतू हा सेंटीमीटर किंवा इंचामध्ये मोजल्या जातो. सर्वसाधारण उलन तंतूची लांबी 1 ते 8 इंच एवढी असते, किंवा काही वेळेला 8 पेक्षा जास्तही असू शकते. 1 ते 20 इंचापर्यंत हे लांब असतात. म्हणजे हे इंचामध्ये मोजले जातात, हे आखूड तंतू आहेत. पण या तंतूमधले जे तंतू 4 इंचापर्यंत लांब असतात किंवा जे तंतू लोकर उलन धाग्यामध्ये वापरले जातात ते असतात नॉईज. म्हणजेच त्या लोकर तंतूमधले आखूड तंतू जे आहेत त्यांना म्हणतात नॉईज. आणि त्या लोकरीज तंतूमधले जे लांब तंतू असतात त्यांना म्हणतात टॉप्स. तर त्यांची लांबी साधारण 4 इंचाच्या पुढे असते. जे 4 इंचापर्यंत आहेत ते नॉईज आणि जे 4 इंचाच्या पुढे लांब आहेत ते असतात टॉप्स. तर अशा प्रकारे हा पहिला भौतिक गुणधर्म आहे, लांबी. मग लोकर तंतूची लांबी कमी आहे
पण त्यातले जे लांब तंतू आणि आकुड तंतू असे दोन भाग झाले आहेत. ते आकुड तंतू आहेत नॉईज आणि लांब तंतू आहेत टॉक्स. या पुढचे गुणधर्म आपण नंतर बघू.